श्री स्वामी समर्थ. बघा, समर्थ आपल्याला सेवा करायला तर का सांगतात? समर्थ म्हणतात की सेवा म्हणजे फक्त परब्रह्माची सेवा नाही. समर्थ म्हणतात की सेवा करणे म्हणजे परब्रह्माची सेवा नाही. सेवा म्हणजे कोणाचेही भले होईल असे काम करणे म्हणजे सेवा होय. समर्थ म्हणतात की कोणाचेही उत्तम होईल, कोणाचेही चांगलं होईल असे काम करणे म्हणजे सेवा होय, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की सेवा म्हणजे काय? तर एखाद्याला मदत करणे, एखादा दुःखात असेल, त्रासात असेल, वेदनात असेल तर त्याला साथ देणे, एखाद्याला जर मार्ग दिसत नसेल तर त्याला मार्ग दाखवणे, एखादी व्यक्ती खूपच दुःखात असेल तर त्याला प्रेमाने समजावणे, त्याच्याशी प्रेमाने वागणे, हीच सेवा आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्म ईश्वर हा फक्त मंदिरात नाही तर चराचरामध्ये, सृष्टीमध्ये भगवंत व्यापून उरलेला आहे. एवढंच नाही तर पृथ्वी, तेज, आप, वायू, आकाश या पंचमहाभूतात सुद्धा परब्रह्म ईश्वर व्यापून उरलेला आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्म ईश्वर हा कुत्र्यामध्ये आहे, मांजरामध्ये आहे, सजीवमध्ये आहे, कीटकामध्ये आहे, वनस्पतीमध्ये आहे, मनुष्यामध्ये आहे. परब्रह्म हा व्यापून उरलेला आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की सेवा केल्यामुळे, इतरांची सेवा केल्यामुळे आपल्यातले रजोगुण, आपल्यातले तमोगुण हे हळूहळू का होईना कमी होतात आणि आपल्यामध्ये नम्रता, आपल्यामध्ये सत्वगुण हे वाढायला लागतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की इतरांची सेवा केल्यानंतर आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपले जे गेल्या जन्मीचे भोग आहेत ते हळूहळू का होईना, त्या भोगाचा वेग जो आहे तो हळूहळू का होईना कमी होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ प्रत्येकाला सेवा करण्याचा सल्ला देतात. बघा म्हणले समर्थ, एखाद्या व्यक्तीला दुःखात असेल तर धीर देणे, एखाद्या व्यक्तीला दुःखात असेल तर त्याला धीर देणे, त्याला योग्य तो मार्ग दाखवणे, ही म्हणजे सेवाच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भुकेलेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या. भुकेलेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि म्हणून समर्थ म्हणतात की पशुपक्ष्यांना सुद्धा छोट्याशा माठामध्ये पाणी ठेवा, त्यांना सुद्धा धान्य ठेवा, त्याचं सुद्धा पुण्य आपल्याला भरपूर मिळतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सेवेचे पुण्य आपल्याला भरपूर प्राप्त होतं. म्हणून सेवा केल्यामुळे आपल्यातील जे काही दोष आहेत ते हळूहळू का होईना कमी होतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा म्हणले समर्थ, सेवा केल्यामुळे आपल्या आतमध्ये जे काय आहेत ते हळूहळू का होईना आपल्याला बदल जाणवतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सेवा केल्यामुळे माणसाचा अहंकार कमी होतो. म्हणून समर्थ म्हणतात की इतरांची सेवा केल्यामुळे किंवा स्वामींची सेवा केल्यामुळे आपल्यातील अहंकार हळूहळू का होईना कमी होतो. सेवा माणसाला नम्र बनवते, सेवेमुळेच माणूस नम्रतेत येतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो, तेव्हा मनाला एक वेगळेच समाधान मिळते. ते समाधान आपल्याला इतरांना सांगताही येत नाही, ते फक्त आपल्याला अनुभवता येते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सेवा म्हणजे तर काय? सेवा म्हणजे समोरच्या व्यक्तीचे भले व्हावे, त्याचे कल्याण व्हावे, त्यालाही आनंद मिळावा, त्यालाही सुख, शांती आणि समाधान प्राप्त व्हावे, ही सेवा आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, समोरचा व्यक्तीही त्याच्यामध्येही एक परब्रह्माचा अंशच आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीचं कल्याण व्हावं, प्रत्येक व्यक्तीचं चांगलं व्हावं, प्रत्येक व्यक्ती सुखात असावी, असे जर आपल्यामध्ये भाव निर्माण झाले तर ईश्वर परब्रह्म आपल्यालाही सुख, शांती आणि समाधान देतो. म्हणून समर्थ म्हणतात की चराचरामध्ये, सृष्टीमध्ये परब्रह्म व्यापून उरलेला आहे. आपण समोरच्या व्यक्तीचं जर वाईट चितलं किंवा त्याचं वाईट व्हावं किंवा त्याला सुख मिळू नये असं जर म्हटलं तर आपल्यालाही तसंच प्राप्त होतं. म्हणजे समोरच्या व्यक्तीला जर आपण वाईट म्हणलं तर परब्रह्माला वाईट बोलल्यासारखं असतं. म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्म ईश्वर हे मनुष्यामध्ये आहे, सगळीकडे तो व्यापून उरलेला आहे. म्हणून इतरांचं कल्याण व्हावं, इतरांचं चांगलं व्हावं, अशी आपल्यामध्ये ज्यावेळेस भावना निर्माण होते त्यावेळेस आपलंही 100% चांगलं होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात ज्यावेळेस माणूस स्वार्थी होऊन फक्त स्वतःचाच विचार करतो, स्वतःसाठीच जगतो, तेव्हा तो आतून दुःखी होतो. पण ज्यावेळेस त्याला जाणीव होते की खरंच आपण आपल्यासाठीच जगतोय, ज्यावेळेस त्याला जाणीव होते त्यावेळेस तो दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो, तेव्हा
तेव्हा त्याला त्याच्या आयुष्याचा खरा अर्थ कळतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या शब्दामध्ये आपल्या वाणीमध्ये एखाद्याला धीर मिळाला तर ती सुद्धा सेवाच आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जर एखादा खचलेला असेल, जर एखादा रडत असेल, जर एखाद्याला मार्ग दिसत नसेल तर तुम्ही त्याला मार्ग दाखवा, तुम्ही त्याला धीर द्या. बघा म्हणले समर्थ, ती सुद्धा एक सेवाच आहे. त्यावेळेससुद्धा आपल्याला एक वेगळेच समाधान प्राप्त होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या शब्दामध्ये, आपल्या कृतीमध्ये, म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या शब्दामध्ये, आपल्या कृतीमध्ये एखाद्याचे कल्याण होते. एखाद्याचे जर कल्याण झाले तर खरंच आपल्याला समाधान प्राप्त होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की आपण एखादे चांगले केले ना तर आपला कर्माचा भार हलका होतो. आपण एखाद्याचे चांगले केले ना तर आपला जो कर्माचा भार आहे तो हलका होतो. आणि म्हणूनच स्वामी आपल्याला इतरांची सेवा करण्याचा मार्ग दाखवतात. बघा, सेवा केल्यामुळे आपले जे संचित कर्म आहेत ते हळूहळू का होईना कमी होते. सेवा केल्यामुळे आपले जे संचित कर्म आहे ते हळूहळू का होईना कमी होते. म्हणून इतरांची सेवा करणे म्हणजे प्रत्यक्ष स्वामींची सेवा करण्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. सेवा म्हणजे तर काय, तर म्हणजे मंदिर स्वच्छ करणे, भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे, तहानलेला पाणी देणे, हीच सेवा आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, आपण समर्थांकडे पैसा, नोकरी, सुख, आरोग्य हे सर्व मागतो. बघा, आपण समर्थांकडे पैसा, नोकरी, सुख, आरोग्य हे सर्व मागतो. पण स्वामींना फक्त श्रद्धा आणि चांगली भावना आणि चांगले कर्म पाहिजे असतात. फक्त स्वामींना मात्र आपली चांगली श्रद्धा, चांगली भावना आणि चांगले कर्म पाहिजे असतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की इतरांची सेवा केल्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक विचार येतात, आपल्या मनामध्ये धैर्य येते, आपल्या आयुष्यातील अडचणी हळूहळू का होईना कमी होतो आणि आपण आतून धाडसी बनतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सेवा कोणतीही असू दे ते आपण मनापासून केले पाहिजे. सेवेमुळे आपण नम्र बनतो, आपल्यातील अहंकार नष्ट होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्याला सेवा करण्याची संधी मिळाली तो भाग्यवान असतो. म्हणून ज्याला आईवडिलांची, समाजाची, इतरांची सेवा करण्याची संधी मिळते तो भाग्यवान असतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि या सेवामुळे आपला पूर्वजन्मेचा भार कमी होतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला सेवा करण्याचा मार्ग दाखवतात. आणि बघा, या सेवेमध्ये आपल्यातले जे काही पूर्व कर्म असतात ते हळूहळू का होईना कमी होते आणि आपल्याला मानसिक समाधान, सुख, शांतीने आपल्याला योग्य मार्ग दिसतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. तरी समर्थ म्हणतात की जेवढे आपल्याकडून होता येईल तेवढी सेवा आपण केली पाहिजे. तरी आता आपण येथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.